बाबासाहेबांनी जी क्रांती केलेली आहे ती सामाजिक क्रांती केलेली आहे आणि या देशामधला जो बहुजन आहे, या देशातला जो वंचित आहे, या देशातला जो शोषित आहे, या सगळ्यांना बळ दिलेला आहे। बाबासाहेबांनं या देशामध्ये हजारो पिढ्या, हजारो वर्षांपासून ज्या आपल्या माय भगिनी ज्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या जोखडामध्ये बंदिस्त झाल्या होत्या त्यांना मोकळं करून दिलेलं आहे, त्यांना स्वातंत्र्याची वाट दिलेली आहे। आणि म्हणून आज या दिवसाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीतली स्त्री कशी असावी, तिचे आदर्श कसे असावेत हे सांगण्याचा प्रयत्न या गीतातनं मी करत आहे। आन शिवबाला जसं घडविलं तिनं तशी जिजाऊ असावी, अनज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, अन दुखावलेल्या कोटी जनाची आई रमाई असावी। कशी असावी आम्हाला आमची माय भगिनी? अरे मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी। अरे शुभाला जसं घडविलं तिनं कशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, अन दुखावलेल्या कोटी जनाची आई रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये अरे स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, अरे म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला जर खऱ्या अर्थानं कोणी दिशा दिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याचं जे स्फुल्लिंग आहे ते पेटवण्याचं जर खरं कोणी काम केलं तर ते माँसाहेब जिजाऊनं काम केलेलं आहे। त्यामुळे जर छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे असतील तर घराघरामध्ये मा जिजाऊ साहेब घडल्या पाहिजे। प्रत्येक पालकानं आपल्या मुलाला, प्रत्येक पालकानं आपल्या लेकराला शिकवलं पाहिजे की अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, समतेचा, समानतेचा, न्यायाचा ध्यास घेतला पाहिजे। ही शिकवण लहानपणापासून ते बाळकडू आपण जर आपल्या पाल्याला पाजलं तर पुढे जाऊन प्रत्येक घरामध्ये शिवाजी जन्माला येईल। दुर्दैवानं आपल्याकडे म्हणाय शिवाजी जन्मावा पण माधूच्या घरात। कोणाला आपल्या घरामध्ये शिवाजी नको आहे, कोणाला आपल्या घरामध्ये समाज प्रबोधन करणारा नको आहे, परंतु आपल्याला ही मन खोटी ठरवावी लागेल। आणि म्हणून प्रत्येकानं जिजाऊसारखा आपल्या पोराला, आपल्या लेकी बाईला घडवावं लागेल। पण स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं, जगामध्ये गाजलं। आता जिजाऊ परी पोरी बाळाला, जिजाऊ पोरी परी बाळाला घडविणारी असावी, जिजाऊ परी पोरी बाळाला घडवणारी असावी, अन दुखावलेल्या कोटी जनाची आई रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये ज्ञान दिव्याची ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री, आणि तिच्या शिक्षणाने आज उच्चपदी गेली स्त्री, उच्चपदी गेली स्त्री, उच्चपदी गेली स्त्री। आज या देशाचं जे प्रमुख पद आहे ते एक स्त्री भूषवत आहे। या देशाचं जे सगळ्यात मोठं पद आहे राष्ट्रप्रमुखाचं पद आहे ते एक स्त्री भूषवत आहे। हे कोणामुळे आहे? हे सावित्रीबाईनं घेतलेल्या कष्टामुळे आहे। सावित्री आईनं स्वतःची पर्वा न करता, या सनातनांच्या विरोधाला न जुमानता लेकरीबाईला शिकवायचं काम केलेलं आहे।
हा जो त्याग सावित्रीबाईने केलेला आहे, हा जो संघर्ष सावित्रीबाईने केलेला आहे, त्या संघर्षापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. नुसता घरामध्ये फोटो लावून व्हॉट्सअपला स्टेटस लावून चालणार नाही. ही जी संघर्षाची वृत्ती आहे, ही सोबत राहण्याची वृत्ती आहे. जसं सावित्रीबाईने खांद्याला खांदा लावून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंना सहकार्य केलं, ही सोबत राहण्याची वृत्ती आपल्याला आपल्या अंगी जोपासावी लागेल. आपल्या आजूबाजूला जो कोण चळवळीचं काम करत असेल तर त्याचे पाय न ओढता त्याला सोबत खांद्याला खांदा लावून पुढे जायला मदत केली पाहिजे. तुम्ही जर स्वतः योगदान देऊ शकत नसेल तर जो योगदान देतोय किमान त्याला तरी सहकार्य करायला शिका. ही जी वृत्ती आहे, खेकडा प्रवृत्ती आहे, एकमेकांचे पाय खेचणं ही बंद झाली पाहिजे. म्हणून ज्योतिबाच्या ज्ञानवीराची ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री, ज्योत झाली सावित्री. आणि तिच्या शिक्षणाने आज उच्चपदी गेली स्त्री, उच्चपदी गेली स्त्री, उच्चपदी गेली स्त्री. आणि आदर्श तिचा तुम्हीही घ्यावा, आदर्श तिचा तुम्ही घ्यावा, पतीही वर्णावी, आदर्श तिचा तुम्ही घ्यावा, पतीही वर्णावी. आणि दुखावलेल्या कोटी जनाची आई रमाई असावी. सगळ्यांना माझ्या मागं म्हणायचंय, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. अन भीमवादळात शीतलवार झाली रमाई, वार झाली रमाई. अरे भीमवादळात शीतलवार झाली रमाई, वार झाली रमाई. अन भीमाईच्या क्रांतीचा नारा झाली रमाई, नारा झाली रमाई, नारा झाली रमाई. अरे रमाई परी भिसागराचा, रमाई परी भिसागराचा किनारा ती बनावी, रमाई परी भिसागराचा किनारा ती बनावी. ज्याप्रमाणे रमाईनं कष्ट सहन केले, ज्याप्रमाणे रमाईनं त्याग केलेला आहे, त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाला कसला ना कसला तरी त्याग करावा लागणार आहे. कोणाला वेळेचा त्याग करावा लागणार आहे, कोणाला आर्थिक त्याग करावा लागणार आहे, कोणाला आपल्या कुटुंबाला जो आपण वेळ देतो त्याचा त्याग करावा लागणार आहे. परंतु आपल्याला जर त्याग नाही केला तर आपल्या समोर जे वेगळं संकट येऊन उभं राहिलेलं आहे. बाबासाहेबांना जो सामाजिक न्यायाचा रथ पुढे आणलेला आहे, तो रथ गेल्या काही वर्षापासून मागे ओढण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला त्याग करावा लागेल. आणि त्यासाठी आपल्याला पाहिजे ती किंमत चुकवायची तयारी ठेवावी लागेल. म्हणून अरे शुभाला जसं घडविलं तिनं, शुभाला जसं घडविलं तिनं, तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, आवलेल्या कोटी जनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये